हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण फरसाणची रेसिपी पाहणार आहोत. फरसाणच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे अद्रक लसणाची पेस्ट, कांदा, टॅमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि लसण. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करू. त्या इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला, त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊ. 2 चमचे तेल घातलं आहे मी. ही गावाकडच्या पद्धतीने रेसिपी बनवली, खूप छान लागते, कमी साहित्यामध्ये. तुम्ही पण करून बघा. सुरुवातीला आपण याच्यात जिरे मोहरी घालून घेऊ. छान असे जिरे मोहरे तडतडले ना, नंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ. कांदा थोडा लाल होईल तर कसून घ्यायचा तेलामध्ये. आणि गावाकडच्या पद्धतीने आहे, साधी सिंपल भाजी, लई मसाले नाहीत, काय नाही. एकदा करून बघा, खूप छान लागते. बघा, कांदा थोडासा लाल झालेला आहे. आता आपण ह्याला कमी गॅस करून अद्रक कोथिंबीरचं पेस्ट वाटलेलं ह्याच्यामध्ये घालून घेऊ. थोडंसं मॅश करायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं, हलवून थोडंसं अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे टॅमॅटो घालून घ्यायचं आहे. इथं आपण टमॅटो घालून घेतो. टमॅटोतलं पाणी थोडंसं ॲडजस्ट तर हलवून घ्यायचं आपल्याला. ॲडजस्ट तर टमाटरला पाणी थोडंसं तेलामध्ये हे झालं पाहिजे, तेलामध्ये फ्राय झालं पाहिजे टमाटर. नंतर आता आपण ह्याच्यात मसाले ॲड करणार. मसाल्यामध्ये लागणार आहे लाल तिखट 1 चमचा, हळदी पावडर आणि थोडासा काळा मसाला. मस्तपैकी याला असं हलवून घ्यायचं आहे. आणि कांदा थोडासा चांगला भाजल्यानंतर अशा कचकच लागत नाही. टमॅटो आणि कांदा थोडासा चांगला फ्राय झाल्यानंतर आपलं ह्याची फरसाणची भाजी कशी नमासते ना थोडीशी, त्याच्यानं असं जरा मॅश होऊ द्यायचा टमॅटो. बघा कसं मस्तपैकी असं तेलामध्ये मॅश झालं. थोडंसं पाणी घालून घेऊ अशा प्रकारे. आणि थोडंसं टमाटर शिजवून घेऊ, थोडासा मसाला. बाकी छान दिसते. त्याच्यामधलं कांदा बघा, याच्यातलं पाणी आता थोडंसं आटलेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडं आपल्याला जेवढा रस्सा लागतो तेवढा आपण पाणी ॲड करणार आहोत. बघा अशा प्रकारे उकळी फुटली. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करून मीठ घालून घेऊ जेवढं लागतं चवीनुसार. आता आपण इकडं फरसाण ॲड करू. ह्याच्यानंतर आपल्याला थोडासा कूट घालून घ्यायचा आहे. आता ह्याला उकळी फुटली, आपण गॅस बंद करून घेऊ. बघा अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. बाकी छान दिसते, चपाती सोबत तर खूप छान लागते. हे बघा कसली मस्त दिसते ना. एकदा ट्राय करा तुम्ही पण, खूप छान लागते अशी. बघा कसं तेल आलं आहे. आणि लय पातळ करायची नाही आपल्याला, अशीच करायची.